सनसेट कॅप्चर करायचा प्रयत्न करू, बघूया. एक दिन में आपको मैक्सिमम 4 to 5 लीटर ड्रिंक लाइक पानी आपके बॉडी में जाना चाहिए, जिसमें से आज आमच्या ट्रेकची सुरुवात होत आहे. काल आम्ही संकरी या गावात आलो होतो, हिदाकंठच्या पायथ्याशी, आणि हा सकाळचा काहीतरी नजारा आहे. दोन दिवस लागले होते आम्हाला इथे यायला, 2 ट्रेन आणि 1 कार, 48 तासाचा प्रवास. आता ट्रेकची सुरुवात झालेली आहे. आमचे गाईड पुढे आहेत आणि त्यांना आम्ही फॉलो करत आहोत. सफरचंदाचं झाड आहे. अलग फ्लावरिंग करता है, तो ये जो ना हे झाड आहे पुरांचं, आणि हे फळ असं दिसतं. त्याला खातात, त्याची पानं जी आहेत ना काढून खातात. चव अशी आंबट गोड लागते. आता एक खेचर खाली येत आहे सगळं सामान घेऊन. नाही जेवणाचं सामान आहे, जेवण स्टे.
आजच्या दिवसाचा ट्रेकचा 50% भाग झालेला आहे. तिकडे थोडा वेळ थांबू, पाणी वगैरे पिऊ आणि मग उरलेला 50% करून टाकू. चुडाका तलाव. आमचा मिडलवाला टी पॉइंट. साईडला पूर्ण अशी मस्त पर्वत रांग आहे, झाड आहे. निघायची तयारी. हा हेमंत. आणि आमच्या इथे बरेचसे असे ट्रेकर आहेत जे ख्याच्यावरती बॅग टाकून ट्रेकिंग करत आहेत. त्यामध्ये हेमंत एक आहे, चैतन्य एक आहे, अपने पास जे ट्रेकर्स नावाला कलंक आहेत. बरेचसे तुम्हाला टेंट बघायला मिळतील जुडाका तलावचे. 200 मीटरवरती जुडाका तलाव आहे. काही लोक इथे लावतात, आमचा टेक पुढे आहे टेंट. आम्ही उद्या करणार आहोत जुडाका तलाव. असं पण काय जास्त वॉक नाही आहे. आणि आमचे टूर गाईड मिस्टर अरुण आम्हाला दाखवत चाललेत रस्ता. बाकीचे लोक येत आहेत सगळेजण. आणि आमची जुडाका तलावची कॅम्प साईट दिसायला लागलेली आहे आता. मोठी मोठी झाडं आहेत. हे आमचे जुडाका तलावचे टेंट. आज रात्री आमचा मुक्काम इथेच आहे. आमची कॅम्प साईट. आणि फर्स्ट टाइम मी बर्फ पाहिला आहे असा. हा काळा बर्फ आहे. परवा ॲक्च्युअल बर्फ बघायला मिळेल. सध्या तरी बघूया आपण काय सीन आहे बर्फाचा. परवा ॲक्च्युअल बर्फ बघायला मिळेल आपल्याला. ही आमची साईट लोकेशन. इथे आमच्या समोर टेंट आहेत ऑरेंज कलरमध्ये. ते ब्लॅक कलरमध्ये आमचं किचन आहे. हे इथे आमचं डिनर लंचसाठी जागा आहे. आता आम्ही इथे बसलो होतो ओपन स्पेसमध्ये.
सगळे दमलेत. यातलं एक आमचं टेंट आहे छान असं. लोकेशन चांगलं आहे, आयसोलेटेड बाकीच्यापेक्षा. बाकीच्या लोकांचं खाली टाकले सगळ्यांनी टेंट्स, आमचं बरं आहे फक्त. असं मस्तपैकी टेंट आहेत, पद्धतशीर जाऊन झोपायचं आहे. पद्धतशीर. तो अभी मैं हूँ केदारकंठा जुड़ा के तालाब के पास, और ये मेरे साथ कुछ लोगों की टीम है जो हमेशा मेरे साथ में रहती है. हम किसी भी ट्रैक या किसी भी ट्रिप प्लान करते हैं तो ये लोग हमेशा हमारे साथ ही रहते हैं. और ये कुछ आज का व्यू होने वाला है. आज कुछ अलग होने वाला है. आज कुछ तूफानी करना है. क्या करना है सर? तूफानी करना है आज. तूफानी? यस. अरे वाह, तूफानी. ये ट्रैकर्स मेरे को लगता है इनका कुछ मिसिंग है, ये ढूंढने चले हैं. क्या ढूंढ रहे सर आप लोग प्यार. इस जंगल में? प्यार. अच्छा ये ढूंढ रहे थे आप. अरे फाइनली मिल ही गई. अंदर जा रहा है. मेरे को लगा था मेरा कोई शिकार यहाँ पर होगा, बट यहाँ पे तो अभी कुछ भी नहीं मिला. कम टू उत्तराखंड. और ये हम लोग कुछ एक्सप्लोर करते करते हमको ये कुछ दिख गया है. लगता है इसके अंदर कुछ है. कुछ है इसमें. सावधानी से देखना पड़ेगा. आग लगा हुआ है. नहीं, इसके अंदर कुछ भी नहीं है. ये अरे तो पूरा खोखला है यार. ऊपर से दिख रहा है पूरा. होल ट्री. ऑसम. सही है. इसको बॉईल करके बनाते हैं. इसमें वो शक्कर के साथ बॉईल करते हैं. क्योंकि वो मीठा तो नहीं है, मेरे को मालूम है. वो ये जो खट्टापन रहता है ना. आता आम्हाला आमचा ट्रेक गाईड अरुण घेऊन आलेला आहे फिरायला, ॲक्लेमटाईज व्हायला. अरे 620 तो हो गई है. सकाळचे 8 वाजून 10 मिनटं झालेली आहेत. दुसरा दिवस उजाडलेला आहे. आता आम्ही आता तो कालचा जो बेस कॅम्प आहे तो आज सोडून केदारकंठा बेस कॅम्पला जाऊ. जाताना वाटेत आम्हाला जुडा लेक पण मिळेल, तिथे व्हिजिट देऊ, तिकडे थोडं एक्सप्लोर करू आणि बघूया. आज शक्यतो आज रात्री 2 वाजता उठून जाण्यापेक्षा पीकवरती दुपारी जाऊ. पीकवरती बघूया काय त्या प्लॅन्समध्ये चेंजेस होतील. मस्त आहे कॅम्प साईट, पूर्ण आयसोलेटेड. जास्त माणसं नाही आहेत, काही नाही आहे. काल पण दाखवली तुम्हाला व्हिडिओमध्ये. इथे मस्त आमचे 3 टेंट होते. प्रत्येक टेंटमध्ये ॲक्च्युली फक्त 3 कंपल्सरी 3. तिकडे हे आहे कॅम्प साईट. सकाळी आमचं मॉर्निंग वॉर्मअप पण झालेलं आहे. आता ब्रेकफास्टची तयारी सुरू. आता मी आमचा बेस सोडलेला आहे. आता जात आहोत जुडा का तालाब.
आणि आमचे ट्रेकर लीड अरुण साहेब पुढे आहेत. आणि आता मी पोचलो आहोत जुडा का ताला. छोटा मोठा सा काय नाही आहे, पानी कमी है. पानी कम है लेकिन अंदर जाएगा तो बाहर नहीं आ पाएगा. इथे जुडाच्या तलावाच्या बाजूला बरेचसे लोकांनी टेंट टाकलेले आहेत. ह्याचं लोकेशन भारी आहे. बाजूला मस्त झाडी आहे आणि मधोमध लेक आहे. स्टॉप. बर्फ लागायला सुरुवात झालेली आहे. बेसपर्यंत बर्फ मिळेल. ही स्टीफ चढायची आहे. काढलं सगळ्यांचं काढलंय रे. हाँ तो हो पुढे चैतन्य. तो बाकी लोग भी तो वही आ रहे. इधर है चैतन्य. डावीकडे संपूर्ण बर्फाने झाकलेले डोंगर. मस्त ट्रेल आहे. काही लोकांनी इथे बेस कॅम्प लावलेला आहे. आज स्टे कधी रात्री निघतील सनराईज बघायला. आपला पुढे आहे हेमंत. आम्हाला अजून पुढे जायचं ह्या रस्त्याने. आणखी 500 मीटर तिथे बेस कॅम्प लावणार. आमचे कॅम्प एकदम आयसोलेटेड आणि भारी ठिकाणी आहेत. आमचा दुसऱ्या दिवसाचा जो ॲक्च्युअल बेस कॅम्प आहे समिटचा तो वरती आहे कोपऱ्यामध्ये राईट साईडला. या ग्रुपचा एक फायदा आहे, यांचे सगळे जेवढे पण टेंट लावलेले आहेत ते सगळे आयसोलेटेड प्लेसमध्ये आहेत. नो डिस्टर्ब. मस्त सफेद चादर.
आमच्या ट्रेकमधले लक्झरियस ट्रॅव्हलर आलेले आहेत, चैतन्य उलवेकर आणि हेमंत आडेलकर. आणि आता मी केदारनाथच्या बेस कॅम्प केदारकंठ समिटच्या बेस कॅम्पला पोचलो आहोत. आमचा लाडका ट्रेकर हेमंत दमलेला आहे आणि तो रिक्वेस्ट करत आहे फोटो काढायला. का कुणास ठाऊक हा पुन्हा फोटो दाखवणार आहे, पण तरी पण मित्राचे कर्तृत्वाने त्याने दाखवत आहे. आणि ही आमची आहे बेस कॅम्प आणि तो आहे आमचा चैतन्य उलवेकर. आता आम्ही आमच्या बेस कॅम्पचं तुम्हाला थोड़ा आढ़ावा देतो. ये है मुकेश भाई जो हमारे लिए खाना वाना पकाते हैं. थैंक यू ब्रो. हा इथे हा आमचा टेंट आहे. हा एक टेंट आहे आणि पाचशे जो 2 टेंट आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, जे सकाळी लागतात आम्हाला. आणि जसं तुम्हाला सांगितलं ह्या ग्रुपचा एक फायदा आहे की ह्यांची थोडी जागा सगळ्या आयसोलेटेड आहेत, थोड्या वेगळ्याच आहेत. इथे मस्त असा व्ह्यू आहे. दम खूप लागतोय, संपूर्ण व्हिडिओमध्ये दम लागतोय. इथे ह्या घरांची रचना थोडी वेगळीच आहे, पण भारी वाटतं. हा आय गेस ढाबा वाटतं. ढाबा की आमचं जेवणाचं लोकेशन असेल, ढाबाच आहे आय गेस. इथे एक टेंट आहे आणि मला वाटतं उद्या आम्हाला तिकडे जायचं आहे. सुपर लोकेशन. मला ह्या ट्रेकसाठी आणि ह्या समिटसाठी मला लाडका मित्र चैतन्य उलवेकर यांचा आभार म्हणावं लागतं. मानायची इच्छा आहे ॲक्च्युली, कारण की मित्र मला बोलला होता की तुला निलेश बर्फ दाखवीन. तर थँक्स चैतन्य. इट्स अ ग्रेट ऑनर ब्रो. ऑलवेज एनिथिंग फॉर यू ब्रो. ठीक आहे. आणि आता मी दुपारीचा जेवणाला सुरुवात करत आहोत. लंच विथ अ व्ह्यू. आणि व्ह्यू बघा. 2 दिवस ट्रॅव्हल केल्यानंतर आम्हाला हा व्ह्यू मिळाला आहे. 2 दिवस ट्रेन ट्रॅव्हल आणि नंतर मग आम्हाला परत ट्रेक करत. आणि इथे लाडका मित्र आमचा हेमंत राजमाला अवॉइड करत तर पाणी घेत आहे. तरी थँक्यू. एक मिनटा सर्व प्लेट घेऊन. पौष्टिक जेवण मस्त. राजमा बहुत राईस. बॉम्ब किधर आहे. दुपारचे वाजलेले आहेत 1:15 आणि आता आम्ही निघालो आहोत केदारकंठा पीकसाठी. आणि रेडी झालेली आहे. चलो ठीक है. रेडी. हमारे ट्रेक लीड अरुण भाई भी रेडी है. यस. तो हम लोग अभी बेस कैंप से समिट पुश करने जा रहे हैं. तो हमारे साथ 5 लोगों की टीम है मेरे साथ. और हम लोग चाहेंगे कि टाइम से समिट पे पहुंच जाए. तब टाइम से सनसेट रहेगा और टाइम पे आना है यहाँ पे से, है ना. तो लाउडली बोलेंगे हर हर महादेव. हर हर महादेव. चलो फिर. गणपती बाप्पा मोरया. चला. हा अभी बर्फातून चालायला सुरुवात केली आहे. प्रयत्न करत आहे बर्फातून चालण्याचा. टीममध्ये वयस्कर माणूस हेमंत आडेलकर काठीच्या साह्याने चालण्याचा प्रयत्न करत आहेत.
आणि अभिनव पुण्याचा हिरो तो मस्तपैकी पूर्ण सगळ्यांचं लोकेज उचलून येत आहे आणि आपली व्हिडिओ आपणच काढत आहोत, प्रयत्न करत आहोत. एका हातात स्टिक, एका हातात गोप्रो. आमच्या शूजला स्पाईक लावणार आहोत जेणेकरून आम्ही थोडं बाजूमध्ये व्यवस्थित चालू शकू. बाजूला पूर्ण बर्फ. आय गेस तोच आहे वाटतं पीक. दुपारच्या वेळेला बराचसा बर्फ वितळतोय. आता मी स्पाइक्स घातलेले आहेत, मायक्रो स्पाइक्स, आणि त्या बाजूला एक समिट आहे आपलं सुरुवात करत आहोत आपण. जसं जसं आम्ही जवळ पीकच्या येत चाललो आहोत तसं तसा बर्फ वाढत चालला आहे. पाय आमचे रुततात त्यामध्ये. आणि अडका मित्र हेमंत पुढे जात आहे. त्याच्या वजनाचा पुरेपूर उपयोग करत आहोत आम्ही आणि त्याच्या फुटप्रिंटमध्ये मी चालत आहे. सनसेट कॅप्चर करायचा प्रयत्न करू, बघूया. ट्रेक पूर्ण केला. चलिए सर, फाइनली आप पहुंच गए हैं केदारकंठा समिट पे. यहाँ का अल्टीट्यूड 12,500 है, तो आप लोगों ने कंप्लीट किया. कॉन्ग्रेचुलेशन. चलिए पॉसिबल हुआ है. चलिए सर. थँक यू अरुण भाई. सर चलिए. पुढे जे दिसत आहे ते केदारकंठा महादेवाचं मंदिर आहे.
सनसेट फायनली काहीतरी दिसलं. अरे आप रोल कहाँ कर रहे हो? सकाळचा मॉर्निंग व्ह्यू बेस कॅम्पचा. काल आम्ही आमचं समिट पूर्ण केलं. पीकवरती गेलो आणि उतरलो खाली. सनसेट पाहायला मिळाला साईडने. तो जो दिसतो तो तिकडे आहे जायचं. असं दिसायला खूप जवळ दिसतो, पण आम्हाला जायला 5.5 तास लागले होते आणि उतरायला 2.5 ते 3 तास. आज परत सांगरी गावात जाऊ, स्टे करू. सकाळी मग तिकडून ऋषिकेशला जाऊ. मस्त झाला ट्रेक. हे आमचे टेंट्स. आता आम्ही आमचा बेस कॅम्प सोडत आहोत. काल आम्ही आमचं समिट पूर्ण केलं. आता आम्ही चाललो आहोत सांगरी या गावात. तिथे आम्ही थांबलो होतो. तिथे रात्रीचा मुक्काम आहे. आणि आज आमचा ट्रेक केदारकंठा ट्रेक पीक समिट पूर्ण झालेला आहे व्यवस्थित. 5 मित्र आणि 1 ट्रेक गाईड. मस्त एक चांगला अनुभव. बरंचसं काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे आता आम्ही पोचलो आहोत सांगरी या गावामध्ये. ना तो ये हमारे अरुण भाई है. अरुण भाई थैंक यू भाई हमारा ट्रैक कंप्लीट करने के लिए, हमारी हेल्प करने के लिए. आपको कुछ बोलना है? हाँ, ये सब आप लोगों की वजह से ही है ना, क्योंकि आप लोग अगर बोलेंगे कि हमको करना है तभी मैं आगे करा सकता हूँ, है ना. अगर आप लोग अगर क्या होप खो देते तब शायद नहीं होता है ना. आप लोगों ने बोला वी डिड इट, चलो चलो फिर हम आपके साथ कराते हैं. ठीक है, ओके बाय. बाकी आप लोग इनको भी कुछ बोलना है? साइनिंग ऑफ. साइनिंग ऑफ. चैतन्य We did it. We did it.